3 एप्रिल आहे. रयतेचे राजे कुळवडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा 345वा स्मृती दिन आहे. सर्वप्रथम त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचा इतिहास आहे. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी असणारा शिवनेरी किल्ला, त्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला आणि 3 एप्रिल 1680 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. पुन्हा पूर्व 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं, पण या 50 वर्षातला प्रत्येक श्वास त्यांनी तिच्या रयतेच्या कल्याणासाठी खर्च केला. आज शिवाजी महाराज जाऊन 345 वर्ष झाले, तरी आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आणि अंतकरणात छत्रपती शिवाजी महाराज तेवढ्याच आदराने स्थिरावलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काही रूपाने आजरामर झालेले आहेत. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा ते महाराष्ट्र भारतात आणि भारताचे असं नाही, तर आज अखिल विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास KG to PG शिकवला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं आणि कार्याचं मोठेपण रवींद्रनाथ टागोरांनी एकदा जपानमध्ये सांगितलं. एकदा रवींद्रनाथ टागोर जपानला गेले आणि जपानमध्ये असताना पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला, टागोरजी, तुम्ही ज्या भारत नावाच्या देशातून आलेला आहात, त्या देशाची ओळख तुम्हाला एका वाक्यात सांगता येईल का? तर कल्पना करा, एवढा मोठा विशाल खंडप्राय भारत देश, इतक्या जाती धर्म पंथ, एवढ्या भाषा बोलणारे लोक, एवढ्या वेगवेगळ्या संस्कृती जपणारा हा भारत, आणि एवढ्या सगळ्यांची ओळख एका वाक्यात सांगायची. पण एका क्षणाचाही विचार न करता रवींद्रनाथ टागोर म्हणाले, महाकारुणी तथागत गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या देशाची ओळख आहे. या वाक्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची उंची लक्षात येईल. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करत असताना विद्यार्थ्यांना एवढंच विनम्रतेचं आव्हान करतो, छत्रपती शिवरायांचा इतिहास एवढंचपणे आपण समजून घेणं आणि ते नव्या पिढीला पोहोचवणं हेच खऱ्या अर्थाने छत्रपतींना मानवंदना ठरेल. पुनश्च छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी अभिवादन.